हॅलो एव्हरीवन. एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक्सेल मधले काउंटचे 3 फंक्शन शिकणार आहोत. पहिलं फंक्शन आहे काउंट, सेकंड फंक्शन आहे काउंट ए आणि थर्ड फंक्शन आहे काउंट ब्लँक. तर ह्या 3 फंक्शनचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला काय यूज होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण काउंट फंक्शन बघूया. काउंट फंक्शनचा उपयोग हा आहे की एखाद्या पर्टिक्युलर लिस्टमध्ये किती न्यूमरिकल डेटा इनपुट केलेला आहे याची आपल्याला क्वांटिटी कळते. पुढचं फंक्शन आहे काउंट ए फंक्शन. काउंट ए फंक्शनने आपल्याला एका पर्टिक्युलर लिस्टमध्ये किती नॉन एम्प्टी सेल्स म्हणजे असे सेल्स ज्याच्यामध्ये डेटा आहे त्याची क्वांटिटी कळते. आणि काउंट ब्लँक नावातच आहे की ज्या सेल्स ब्लँक आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काउंट ब्लँक या फंक्शनचा उपयोग केला जातो. तर फर्स्ट फंक्शन आपण आता काउंट हे प्रॅक्टिकली यूज करून बघूया. त्यासाठी कोणतंही फंक्शन एक्सेल मध्ये सुरू करण्यासाठी त्याची जी सुरुवात आहे ती इज इक्वल टू ने होते, म्हणजेच बरोबरचं चिन्ह. त्याच्यानंतर आपल्याला काउंट टाइप करायचं आहे, ब्रॅकेट ओपन, आणि आपल्याला ही लिस्ट सिलेक्ट करायची आहे. आता इथे मी काही स्टेशनरीचे आयटम्स घेतलेले आहे आणि त्याची क्वांटिटी आहे. तर आता ह्या टोटल क्वांटिटीमध्ये मी हे बघणार आहे की ह्याची काउंट किती आहे, म्हणजे असे किती न्यूमरिकल डेटा ह्या सेल लिस्ट मध्ये आहे हे मला बघायचंय. त्यासाठी मी ही सर्व लिस्ट सिलेक्ट करेन आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर देईल. तर आता आपण पाहू शकता की इथे 15 आयटम्स आहे ज्याच्यामध्ये न्यूमरिक डेटा एंटर केलेला आहे. आता आपण काउंट ए फंक्शन बघूया. अर्थातच आपल्याला टोटल नॉन एम्प्टी सेल्सची क्वांटिटी या फंक्शनद्वारे कळणार आहे. त्यासाठी इज इक्वल टू चं चिन्ह, काउंट ए टाइप करायचं आहे, ब्रॅकेट ओपन, पुन्हा आपल्याला ही लिस्ट सिलेक्ट करायची आहे, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. तर वरचा काउंट सुद्धा 15 आलेला आहे आणि काउंट ए सुद्धा 15 आलेला आहे, कारण इथे कोणतीच सेल ही नॉन एम्प्टी अर्थात रिकामी नाहीये, सर्व सेल्स भरलेल्या असल्यामुळे इथे काउंट ए मध्ये 15 आलेला आहे. आता आपण काउंट ब्लँक हे फंक्शन यूज करूया. त्यासाठी बरोबरचं चिन्ह, काउंट ब्लँक, ब्रॅकेट ओपन, लिस्ट सिलेक्ट करायची, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. तर आपण पाहू शकता इथे कोणताच सेल ब्लँक नसल्यामुळे काउंट ब्लँक मध्ये 0 आलेला आहे. जर मी इथून एखादा डेटा डिलीट केला तर आपण पाहू शकता की काउंट ब्लँक मध्ये 1 आलेला आहे आणि या वरती दोन्ही ठिकाणी 15चं 14 झालेलं आहे. आता काउंट आणि काउंट ए या दोन फंक्शन्स मधला काय फरक आहे हे आपण बघूया. काउंट फंक्शन हे फक्त न्यूमरिकल डेटा ची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला फाइंड आउट करून देतं. तसेच काउंट ए फंक्शन हे नॉन एम्प्टी सेल्स देतात. अर्थात जर या ठिकाणी मी एखादं अल्फाबेटिकल कॅरेक्टर्स वापरून किंवा एखादं जर नाव मी इथे मेन्शन केलं तर आपण पाहू शकता काउंट ए मध्ये 15 काउंट झालेला आहे, पण काउंट मध्ये 14च आहे, कारण हे जे नाव मी इथे टाइप केलेलं आहे हे न्यूमरिक नाहीये. जर मी इथे न्यूमरिकल डेटा एंटर केला तरच तो काउंट फंक्शन इथे त्याला काउंट करतो. पण जर मी इथे नाव टाइप केलं
तर काउंट फंक्शन न्यूमरिकल नाव नसल्यामुळे इथे काउंट करत नाही, परंतु काउंट ए त्याला कन्सिडर करून त्याची क्वांटिटी आपल्याला इथे दाखवतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट ए यातला डिफरन्स बघितला. तसेच काउंट ए आणि काउंट ब्लॅक हे तिन्ही फंक्शन्स आपण प्रॅक्टिकली करून पाहिलेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं YouTube चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.